चांदवडमध्ये शेतकरी व प्रहार संघटना आक्रमक होत आंदोलन. प्रांताधिकारी कार्यालयात शर्टच्या ओटीतून आणलेले कांदा ओतून देत ठिय्या मांडत केला संताप व्यक्त. कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे आज चांदवड येथील शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट चांदवड प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत संतप्त आंदोलन छेडले. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरभर कांदे घेऊन प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात आणले आणि थेट कार्यालयात शर्टची ओटीत कांदा आणि प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्यासमोर केबिनमध्ये कांदे ओतले आणि आंदोलकांनी केबिनमध्ये ठिय्या मांडत साहेब आम्हाला इच्छा मरण द्या अशी हाक दिली. यावेळी बोलताना सध्या कांद्याला फक्त 8 ते 10 रुपये इतका अल्प दर मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नाफेड आणि NCCFच्या चुकीच्या खरेदी धोरणावर संतप्त शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. आंदोलनामुळे प्रांताधिकारी कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या संदर्भात प्रहारचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी अधिक माहिती दिली. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी कशासाठी आले काय सांगाल? आम्ही आज प्रांत कार्यालयात हा कांदा घेऊन आलो. काल काय झालं, आमच्या हरिसिंग ठोके नावाच्या शेतकऱ्याचा कांदा बघा, कांद्याची क्वालिटी बघा, एकदा तुम्ही गुणवत्ता बघा. हा 40+ 50+ कांदा आहे. उत्तम पद्धतीचं कवर आहे त्याला, ज्याला तुम्हाला रंग पाहिजे तो रंग आहे. थोडा त्याला खा एकदम 100% डिमांड याचीच आहे सगळ्या प्रदेशामध्ये. नाशिकचा कांदा म्हणून ओळखला जातो. त्या कांद्याला 10 रुपयानं पुकारलं गेलं मार्केटमध्ये. त्यानं एप्रिलमध्ये स्टॉक केलाय. लागवड त्याची नोव्हेंबर-डिसेंबरची आहे. जर नोव्हेंबर-डिसेंबरचा लागवडीचा कांदा आणि एप्रिलमध्ये स्टॉक केलेला आहे, आज तो ऑगस्टमध्ये मार्केटमध्ये आणलाय आणि त्या ठिकाणी सरकारच्या हस्तक्षेपामुळे जे NCCF नाफेड आहे त्यांनी 22 रुपये किलोनं कांद्याचं बाजारभाव चालू असताना नाफेड लॉन्च केलं. नाफेडनं त्या ठिकाणी NCCFनं 1457 रुपये समथिंग त्या ठिकाणी बाजार घोषित केले आणि त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी बाजार आले 12-13 रुपयावर. नाफेडनं बाजार तेवढे 200 रुपये 300 रुपयावर खेळवत राहिले आणि नाफेडच्या आणि NCCFच्या या पोरगटपणामुळं कदाचित त्यांनी व्यापारी अधिकारी आणि पुढारी मालामाल झाले असतील. पण जो हजारो शेकडोच्या संख्येत शेतकरी आहे ज्यानं कर्ज काढून हा कांदा लावलाय, त्याला मिळायला पाहिजे होता 25 रुपये बाजार. त्याची अपेक्षा ती होती 30 रुपये बाजार मिळायला पाहिजे होता. त्यानं मिळाला किती? 10 रुपये. म्हणजे हा -20 कांदा विकायचा कसा? 20 रुपये किलोचं कर्ज आमच्यावर होत आहे. कोणामुळे होत आहे? सरकारच्या आतताईपणामुळे होते. सरकारचा आतताईपणा काय? का बाजारात थेट खरेदी न करणं आणि नाफेडनं कमीत कमी बाजार घोषित करणं, याच्यामुळे सगळी बाजारभावाची यंत्रणा कोलमडून जाते. शेवटी सरकार म्हणून घाबरते. व्यापारी आणि सगळी सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चर सगळं कोलमडतं आणि त्यामुळं हा कांदा 8-10 रुपयाच्या वर जाईना. मग आता मला सांगा, हा 20 रुपयाचा तोटा आम्ही सहन का करायचा जो आमच्यामुळे नाहीये? आम्ही वारंवार आमच्या बापजाद्यापासून हेच चुकत आलेलं आहे. कर्जबाजारी पण कर्जाचं मुळच हे ना का तुम्ही आमचा माल 30 रुपये नैसर्गिक जात असताना मध्ये सरकार म्हणून तंगड का घालता? बरं, सरकार म्हणून बाजार पाडायला तंगड घालता, मग घातलेलं तंगड पडलेले बाजार उठवायला का घालत नाही? हा सवाल घेऊन आम्ही आज प्रांत कार्यालयात आलोय. आमचा सवाल सरळ आहे, साधा आहे, तार्किक आहे आणि तो सवालाचं उत्तर आम्हाला प्रांत कार्यालयातून हवंय. प्रांत साहेबांनी कोणाशी बोलायचंय? कमिशनर साहेबांची. का बोलायचंय? तर कमिशनर साहेबांनी त्या ठिकाणी सेक्रेटरी साहेबांशी बोलायचं. आता तुम्ही 1 घंट्यापासून इथं बसलेले, तुम्हाला प्रांत साहेबांनी काय उत्तर दिलं? आता तुमच्या मताने 1 घंटा पण आम्हाला जवळजवळ 2.25 घंटे झाले. त्यामुळं प्रांत साहेबांनी त्यांची कोशिश केली. त्यांनी त्या अधिकारी कमिशनर साहेबांशी बोलले. आता कमिशनर साहेबांकडून त्यांना असं सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आहे. आता दुधात साखरेसारखा विषय ना, मुख्यमंत्री साहेबांच्या दौऱ्यात असेल तर कमिशनर साहेबांनी तातडीने सांगावं ना, कांदा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी तळमळतोय. त्याला मुख्यमंत्री साहेबांच्याच सगळ्या प्रतिनिधींनी उत्तर दिलं होतं. मला, मी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपोषण केल्यानंतर मला सह्याद्री अतिथीगृहाच्या बैठकीत आणि विधान परिषदेच्या बैठकीत 2 बैठका झाल्या. एक देवेंद्र बावनकुळे साहेबांच्या दालनात झाली आणि एक सह्याद्री अतिथीगृहात झाली. सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली ती होती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली. त्याला तर डझनाच्या वर मंत्री होते. त्यात जयकुमार रावल साहेब सुद्धा होते. त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की कांद्याची खरेदी NCCF आणि नाफेडची पारदर्शक आणि बाजारातच होईल. ती न झाल्यामुळं हे सगळं गवळ झालेलं आहे. आता आमचा आरोप या सरकारवर आहे की तुम्ही आमच्या किलोवर 20 रुपये बाजार आमच्यावरती मायनसने विकण्याची वेळ आली. म्हणजे आमच्यावर 20 रुपयाचं कर्ज किलोचं तुमच्यामुळे होत आहे. हे कर्ज आम्ही फेडायचं कसं? एकतर बाजार द्या, नाहीतर कर्ज फेडा. आमच्यात पडणार आहे.
इथल्या आंदोलनाचं पुढचं पाऊल काय राहणार तुमचं? आम्ही जाणार नाही. आम्हाला प्रांत साहेबांनी सांगितले आम्हाला प्रयत्न करणार आहेत ते. जिल्हाधिकारी साहेबांशी बोलणं होणार आहे. बघा, जिल्हाधिकारी साहेब खूप भारी माणूस आहे, चांगले आहेत, संवेदनशील आहेत. प्रांत साहेब संवेदनशील आहेत. आमचे सगळ्या अधिकाऱ्यांविषयी काही रोष नाहीये. पण काय करणार, आमचं दरवेळेस मुंबईला जाणं होत नाही. मुंबईला गेल्यावर काय होतंय तुम्ही सगळ्यांनी बघितलं. तिथंही तुम्ही येऊ देत नाही. मग जिथं आम्ही आहोत तिथं सुखानं नांदत असताना तुमचं कागदरूपी अक्षररूपी धोरण आम्हाला नडतंय, ते आम्ही इथूनच सांगू शकतो. त्यामुळं आम्ही इथून हलत नाही. आमचं कमिशनर साहेबांसोबत बोलणं झाल्याशिवाय आम्ही इथून हलत नाही. कमिशनर साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून द्यावं. योगायोगानं आहेतच ना ते दौऱ्यात, असे मुख्यमंत्री साहेब आम्हाला भेटू शकत नाही. योग आमचा चांगला आहे. आज आमच्या राशीत शनी नसावा म्हणून मुख्यमंत्री साहेब कमिशनर साहेब एकत्र असावे आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. कदाचित आम्हाला आज सूर्यदेवाचा आशीर्वाद आहे म्हणून आमच्याशी मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं होईल, हा आशावाद घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत. न्याय मागायचा हा प्रश्न आहे. ज्यांच्याकडे कांदे विकण्यासाठीच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्यांचे दलाल सगळे दिल्ली मुंबईत बसलेले आहेत. या शेतकऱ्यानं बाजारात ट्रॅक्टर आणावा, त्या दलालांनी बाजारातून ट्रॅक्टर 8, 10, 12 रुपयाने घ्यावा आणि तोच नाफेड आणि NCCFचा बफर स्टॉक म्हणून इकडे आजूबाजूला स्टॉक केलेला आहे. त्या बफर स्टॉकच्या भीतीनं कांद्याचा व्यापार चालना घेत नाही. आखाती प्रदेशांमध्ये कांद्याचे दर गगनाला भिडतायत आणि आपल्याकडे कांद्याचे जण जमिनीलाच पडून काय दर, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, कांद्याला भाव मिळाला पाहिजे, कांद्याला भाव मिळाला पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, घेतल्याशिवाय जाणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी